देशात व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। मुंबईसह अनेक शहरात 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे, तर आता घरगुती गॅसच्या किमतीतही 50 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 993 रुपयांची वाढ। छोटे व्यावसायिक संकटात सापडले। गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने व्यवसाय चालवणं कठीण, छोट्या हॉटेल व्यावसायिकांची प्रतिक्रिया। इंधन दरवाढीचा एअर इंडियाला फटका। विमानांच्या 100 फेऱ्या कमी करणार। देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचा एअर इंडियाचा निर्णय। 4 वर्षांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय चढ उतार। 60 दिवस लष्करी संघर्ष आणि होर्मुझ बंद असल्यामुळे तेल आयातीच्या खर्चामध्ये मोठी वाढ। मात्र भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांचं सूचक ट्विट। देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता। प्रति लिटर 4 ते 5 रुपयांची वाढ होणार, सूत्रांची माहिती। अकोल्यात बेकायदेशीररित्या व्यावसायिक गॅस भरतानाचा व्हिडिओ समोर। घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडर भरल्याचा प्रकार। व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढल्यानं अवैध गॅस भरणा। अकोल्यातील काही हॉटेलमधील प्रकार घडत असल्याचं समोर। पश्चिम बंगालमध्ये 15 केंद्रांवर आज फेरमतदान। ईव्हीएमशी छेडछाड केल्याच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाचा निर्णय। डायमंड हार्बर आणि मगराहत पश्चिम मतदारसंघात पुन्हा मतदान। जम्मू श्रीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसची नियमित सेवा आजपासून सुरू। वंदे भारतमुळे जम्मू काश्मीरमधील कनेक्टिव्हिटी वाढून पर्यटनाला चालना मिळणार। उत्तर प्रदेशमधील बांदा शहर जगातील सर्वात उष्ण शहर। 47.6 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद। मागील 5 दिवसांपासून बांदा शहरात सर्वाधिक तापमान।